तर सरकारने हिंदीबाबतचे दोन्ही निर्णय रद्द केल्यानंतर राज ठाकरे यांची देखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे। त्यांनी फेसबुक पोस्ट करत सरकारला पुन्हा एकदा आव्हान दिलंय। सरकारने 2 GR रद्द केले, याला उशिरा आलेलं शहाणपण म्हणता येणार नाही, कारण ही सक्ती फक्त आणि फक्त मराठी जनतेच्या रेट्यामुळे मागे घेतली गेली आहे। हिंदी भाषेसाठी सरकार इतका अट्टहास का करत होतं आणि यासाठी सरकारवर नक्की कुठून दबाव होता हे मात्र अजून गूढच आहे, असं राज ठाकरेंनी म्हटलंय। मराठी जनतेच्या एकजुटीपुढे झुकून महायुती सरकारला हिंदी सक्तीचा अध्यादेश रद्द करावा लागला आणि त्रिभाषा सूत्राबद्दल निर्णय घेण्यासाठी त्यांनी आता नरेंद्र जाधव समितीची स्थापना केलेली आहे। परंतु अशा पद्धतीने समिती स्थापन करणे ही मराठी जनतेच्या डोळ्यात धुळफेक आहे। आम्हाला ही शंका आहे की नरेंद्र जाधव समितीचा अहवाल आला तरी हे सरकार फक्त हे आंदोलन शांत व्हावं, हा मोर्चा निघू नये म्हणून केलेली ही मखलाशी आहे। तरीही मराठी जनता याच्या पुढे यांच्या अशा बोलतापांना बळी पडणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।